रामुके रामुके का ओके. परंतु राजसाहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत. म्हणून उद्याच्या महानगरपालिकेचे समीकरण काय होतं किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आत्ताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे. त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतात. दोघांच्या एकत्र येण्याच्या विषयावर हे अचानक अशी भेट थोडी नाराजी होऊ शकते उभाटावर. राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही, निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे, कुणाच्या कुणाबरोबर युती होते, हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे. जे काही होईल ते काही दिवसात आपण. पण राजकारणात काही होऊ शकतं अशा भेटी. राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल. म्हणून एक पक्षजोत्व वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात. आणि मला वाटतं राजसाहेबांना पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर केली होती, आजही आमची ऑफर आहे. आणि राजसाहेबांकडे असलेला मास, त्यांच्याकडे त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवू शकतात. त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील. पण काही झालं तरी उद्धव राज एकत्र येणारच असं अंदाजात आम्ही म्हणाले. आनंद आहे, त्यात काय गैर काय. त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना, त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही. भाजप आमदार म्हणतात हे गारुड्याचा खेळ आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत जाण्याची चूक करणार नाही. हे बघा, आता कोण काय बोलतोय यापेक्षा युती कशी होते, कुणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर कळेल. म्हणून आज एकमेकांवर टीका करण्यापेक्षा येणारं वातावरण कसं असेल त्याला हे सर्वांनाच करावं लागेल. उद्धव ठाकरे हे मोगलाईच्या पंक्तीवर बसलेले नेते आहेत, त्यामुळं हे राज ठाकरे त्याच्यासोबत जाणार नाही हिंदुत्ववादी कडक असं केली. गटाची भूमिका ही काय आहे हे कुणालाच आतापर्यंत कळत नाही. ते उद्या एमआयएम बरोबर जातील, ते उद्या आणखी कोणत्या पक्षाबरोबर युती करतील. आज कारण त्याचं मागचं कारण असं आहे की शरद पवारचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या नाहीये, काँग्रेस त्यांना आता विचारायला तयार नाहीत. मग ही लढाई कशी लढायची हा त्यांच्या समोर असलेला प्रसंग आहे आणि त्याचं उत्तर ते देतील. उभाटाची आंदोलन सुरू आहे. क्या हुआ तेरा वादा म्हणत काल ट्रॅक्टर मोर्चा काढलाय, आज रास्ता जाम करताय. मराठी चांगलं जनजागृती ते करतायत, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत. शेतकऱ्याशी मला वाटतं तसं काही त्यांचं देणं घेणं नाही. तुमच्यावर दररोज इम्तियाजी टीका. अरे सोडा ते त्या इम्तियाज, अरे सोडा काय होत संकट आल्यावर माणूस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.